हो ते काय रे हॉस्पिटलमध्ये एक CGC काय ECG काढताय तसं वाटतंय. रोलिंग सर, नावावरूनच कळत आहे की वेगळा विषय आहे पाउटोलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ पाउटोलॉजी. तर तुम्हाला जेव्हा रोल ऑफर केला गेला तेव्हा तुम्ही स्क्रिप्ट बघितलं की फक्त नावावरून डायरेक्टर्सची नावं माहिती होती? नाही, स्क्रिप्ट बघून असं काय होत नसतं. समोरचा डायरेक्टर त्याच्याकडे बोलल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ह्याच्यात दम काय आहे. तर माणसानं कधी पण आयुष्यात तोंड उघडल्या कळतं की ह्याची लायकी काय आहे. तर मला वाटतं डिरेक्टर आले आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला नॅरेट केला सिनेमा, तर मला इन्स्टिट्यूट ऑफ पाउटोलॉजी ह्या नावातच गंमत वाटली. म्हणून मी त्यांना म्हटलं की या घरी आपण बोलूया. आल्यानंतर मग तो विषय सांगितला, त्याच्या पाठीमागचं गांभीर्य सांगितलं, त्याच्या पाठीमागचा ह्युमर कळला आणि मला परत असलेला रोल त्याची विविधता कळली. तर मला वाटलं की अरे यार, ह्या सिनेमाचा भाग होऊया आपण, चला काम करूया. आणि मग तर एवढा कन्सिव्ह चांगला लागला होता. इतकी कॉलेजची विद्यार्थी ह्यातल्या बायका, ह्यातल्या पोरी, आपल्या मराठी संस्कृती असं कधीच वागलेलं बघायला मिळणार नाही. असे धतिंग राडे, फलटू फटाक दंगा करणाऱ्या असं. तर ते पोरापोरींचं आणि एज्युकेशनमुळं माणूस किती बिघडतो आणि एज्युकेशनमुळे कसा सुधारतो, अशा विविध ह्याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. तर थिएटरमध्ये 11 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्ही. इन्स्टिट्यूट ऑफ पाउटोलॉजी, फुल धतिंग धमाल. राडा करण्याचं शिक्षण मिळतं एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये? हो, शास्त्रशुद्ध. फसवायचं कसं, चिटिंग कसं करायचं, मारामाऱ्या कसं करायच्या, खून कसे करायचे, म्हणजे त्या इत्येत गेल्यानंतर खून, त्या इत्येत गेल्यानंतर बलात्कार, त्या इत्येत गेल्यानंतर फसवणूक, असं. तर गमतीत जाणार आहे, पण डोक्यातच गोळे घालतो एकदम सिनेमा, एकदम डोकंच लख्ख करतो. त्यामुळे सगळ्यांनी जाऊन तुमची फिल्मोग्राफी बघितली तर फिल्मोग्राफीमधले असेच सेम टू सेम तुमचे कलाकार, तुमचे जे कॅरेक्टर्स होते सेम टू सेमच असे कुठे जवळपासचे होते ज्या प्रकारे फिल्मोग्राफी केली. तर ऑब्व्हियसली खूपच सोपं तुम्हाला पडलं असेल की आता मला तर इन्स्टिट्यूशन्स बनायचं आहे. तर काय कशा प्रकारचे म्हणजे नाही, सिनेमाचा काम करण्याचा अनुभवाचा उपयोग होतोच आपल्याला. होतो तो दिग्दर्शकाबरोबर, लेखकाबरोबर आपल्याला आपण पंच कसा तयार करावा, तो अजून तीक्ष्ण कसा व्हावा, तिखट कसा व्हावा, ह्या गोष्टी अनुभवाचा उपयोग होतोच. डिरेक्टर जे हे अपेक्षित असतं त्याच्याशी अजून एक लेअर देऊ शकतो का, असं अनुभवाचा फायदा झाला. आणि मला वाटतं दिग्दर्शक जे बोलला तर त्यांना पण ते सांगतील तुम्हाला कसा फायदा झाला. पण मला लक्षात येतं की आपण हे अजून चांगल्या पद्धतीने धारदार करू शकतो अनुभवामुळे. जर हाच विषय जर रिअल लाईफमध्ये जर झाला तर कशा प्रकारचं चित्र दिसून न कळत रिअल पद्धतीनं आहेच नो, अशा पद्धतीचं चालूच आहे काम. फक्त ते सर्टिफिकेट मिळत नाही, पण अशा पद्धतीचं हे शिक्षण स्पेशली जेव्हा कोणाकडे पैसा पॉवर येते ना, तेव्हा तुम्ही ह्या पद्धतीचं शिक्षण देलेली माणसं जपता. आणि ही दुर्दैवाची गोष्ट असते की, पण कसं आहे ना, शेवटी सत्ता, मत्ता आणि विद्वत्ता ह्याचा नाश अटळ आहे, असं एकदा गांधींनी म्हटलं आहे. आमच्या बँकेत काम करत असताना तिथे वरती लिहिलं होतं की सत्ता, मत्ता, विद्वत्ता ह्याचा नाश अटळ असतो. त्यामुळं कितीही गोष्टी घडल्या तरी त्याचा नाश असतोच ना. त्यामुळं आपण माणसाच्या जन्माला आलो आहे तर माणसासारखं वागूया. पण अशा चित्रपटांमधून आपल्याला ते संदेश कसा देता येईल, लोकांच्या मनोरंजन करता अंजन कसं देता येईल, आणि तेच आपलं आयुष्याचं काम आहे. मला वाटतं हा थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघावा सिनेमा आणि धमाल करावी. एखादा चांगला सिनेमा असतो आणि त्याला खूप उशीर होतो बेसिकली रिलीज व्हायला. 5-6 वर्ष झाली, म्हणजे अनाऊन्स झालेला 2020ला, त्यानंतर खड्डा तो कोविडमुळे. तर असं ॲज अ कलाकार तुम्हाला काय वाटतं जेव्हा उशीर होतो रिलीज व्हायला? मी सांगतो की प्रत्येक कलाकृतीचं एक नशीब असतं. कोणाला तुम्ही घडवू शकत नाही आणि कोणाला बिघडवू शकत नाही. तर ह्याला जर यायचं जर हा ऐकणार नाही, हा येणारच आणि मुसंडी मारणारच आणि लोकांना आवडणारच. त्यामुळे त्या विषयाची ताकद आहे, त्या मेकिंगची ताकद आहे. सर जाता प्रेक्षकांसाठी काय माहिती? 11 तारखेला थिएटरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ पाउटोलॉजी बघा. तुम्हाला धतिंग मजा येईल, आम्हाला मजा आली, तुम्हाला पण मजा येईल. इतका आनंद मिळेल की आयुष्यात शेवटी काय हो, आनंद घ्यायचा, आनंद द्यायचा, एवढंच आहे ना खरं. बाकी फसवी करण्यापेक्षा, चिटिंग करण्यापेक्षा आनंद देऊया, आनंद घेऊया आणि मजा करूया 11 तारखेला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू. एक फोटो काढू का?